गुड मॉर्निंग गाइस. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्याच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली ब्लॉगमधला आपला 54वा दिवस आहे. अँड काल आपण 53 दिवशी आपण 40 ऑर्डर मारल्या. म्हणजे 30च ऑर्डर मारल्या होत्या. बट माझ्या 30 ऑर्डर 6 वाजेपर्यंत झाल्या. त्यामुळे विचार केला बोला 4 अजून 10 ऑर्डर मारूया. अँड आता 54व्या दिवशी आपलं किती ऑर्डर होतील नो आयडिया. तर जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा. पहिली ऑर्डर होती साब्यात यायची होती. साब्यातली ऑर्डर दिली आणि गेलो पेट्रोल भरला आणि आता आलो आपला एक्झॉटिक जवळ. तर मस्त नाश्ता करतो आता. अजून तर ऑर्डर नाही आली आहे आणि बघू आता आजच्या दिवसात किती ऑर्डर होतील. आज पण नो टार्गेट आहे, म्हणजे टार्गेट नाही ठेवणार किती ऑर्डर मारायचं तर काय वगैरे. तर प्लीज जो पण नवीन असेल ते चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 3000 सबस्क्रायबर टार्गेट आहे, तर ते पण कमेंट करायचं आहे आणि ब्लॉग पूर्ण बघा. तर चला गाईज, फायनली आपल्याला दुसरी ऑर्डर भेटलेली आहे. आता बरोबर वाजले 8 वाजता पहिली ऑर्डर मारलेली आणि 10 वाजता पहिली ऑर्डर दुसरी ऑर्डर भेटली. आणि बाबूला लाग आहे अभि आपला हॉटेलच्या इथेच बसलेलो फुल हवा लावून. चार्जिंग पण होती, नशीब चार्जिंगचा पॉईंट भेटला. अँड आता जाऊया कोल्हापूर असायला. ती ऑर्डर आपल्याला चंद्रगंज इथे भेटली आणि एवढं भरपूर ऑर्डर आल्या पण त्यातले म्हणजे भेटत नव्हत्या पोहोचलो होता. तर शेवटी आपल्याला फायनली दुसरी ऑर्डर भेटली आहे. दुसरी ऑर्डर कोल्हापूर डोसा अँड द्यायची आहे चंद्रांगण. आणि पावसाचं वातावरण पण झालं आहे. काय माहीत पाऊस पडेल नाही तर बघू. तर चला गाईज, आपल्या टोटल 2 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि बरोबर 10 वाजले आहेत. 8 वाजता पहिली ऑर्डर कंप्लीट केली. 8:30ला आय थिंक पहिली ऑर्डर कंप्लीट केली. दुसरी ऑर्डर 10 वाजता कंप्लीट केली आहे. आणि आता अजून 2 ऑर्डर भेटल्या आहेत. म्हणजे एवढा स्लो ऑर्डर आहेत आज. 30 व्हायचे तर शक्यता कमी आहे, बट ट्राय करणार आहे 30 ऑर्डरचा. अँड 2 ऑर्डर भेटल्या मला जयसूदाची आणि गणेश पेटकेची. एक वेस्टला द्यायची आहे आणि एक केशव व्हाईट्स. म्हणजे पहिला केशव व्हाईटची द्यायची, नंतर मग वेस्टची ऑर्डर द्यायची. गाईज दे बघा, आपल्या 2 ऑर्डर पिकअप केल्या आहेत. जयसूदामधून घ्यायची होती एक आणि एक गणेश पेटकेअरमधून. रेटची एक गणेश पेटकेअरची ऑर्डर होती वेस्टला द्यायची आणि जयसूदाची यायची आपल्याला केशव व्हाईटमध्ये द्यायची. तर चला जाऊया फटाफट ऑर्डर 2 कंप्लीट. तर गाईज आता आपल्या टोटल 4 ऑर्डर झाल्या. 4थी ऑर्डर वेस्टची होती, ती देऊन आलो. अँड आता मला 5वी ऑर्डर लागली आहे जयसूदाची. आणि ती आय थिंक चाळीतच पुढे, चाळीचं नाव नाही माहिती मला. तर पहिला ती ऑर्डर घेऊन नंतर मग कस्टमरला फोन करू, त्यानंतर ॲड्रेस विचारून मग तिकडे जाऊन ऑर्डर देऊ. तर ही 5वी ऑर्डर आहे आणि आता वाजल्यात 11. ये देखो अपने एक्सोटिक का कुक स्पेशल पाव भाजी बनाता है और ये अंसारी सैंडविच वगैरह बनाता है. हाँ चालू ही नहीं किया. अरे भाई तू आएगा कल यूट्यूब पे छाएगा. अंसारी फुल मचाएगा. क्या अंसारी ड्रीम 11 गेम चेंजर. अभी होटल चालू नहीं हुआ है, बट जब चालू होने के बाद ये बंदा जो ग्राइंड करता है ना, फुल पाव भाजी. तर चला गाईज, फायनली आपल्या 5 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 11:45ला ऑर्डर घेतली. बरोबर 11 वाजता डिलिव्हर मारलेत. म्हणजे 10 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत टोटल मी 5 ऑर्डर मारल्या आहेत. आणि आता 6वी ऑर्डर लागली आहे दिवा मार्टची. ती पण साब्यातच द्यायची. तर शॉर्टकटनी जाऊन आपल्याला ती ऑर्डर घ्यायची नाही, परत शॉर्टकटनी द्यायचं आहे. तर चला जाऊया पहिला आता ती दिवा मार्टची ऑर्डर घेऊया. ही बघा गाईज, आपली 6वी ऑर्डर दिवा मार्टमधून घ्यायची होती. आणि आता आपल्याला द्यायला जायचं ऑर्डर साब्यात. तो एक बिअर शॉप आहे, श्लोक बिअर शॉप काहीतरी कुठचं बिअर शॉपचं नाव आहे. नियर बाय दिलं आहे. तर लेट्सी ही 6वी ऑर्डर आपली. आणि 11 वाजून फक्त 5 मिनटं झाली आहेत आणि आपली 6वी ऑर्डर भेटली आहे. मुश्किल आहे वाटतं मला 30 ऑर्डर मारायच्या, होतील का नाही, बट काही करून आज 30 ऑर्डर आपल्याला मारायच्या आहेत. तर चला गाईज, 6वी ऑर्डर देऊन आलो, एक्झॉटिकला बसलो. अँड परत 7वी ऑर्डर मला लागली आहे दिवा मार्टची. 3 यायची आता वेस्टला. हे ट्राफिक बघा बेकार आहे, त्यामुळे आता चालतच जाऊन ऑर्डर घेऊन यायला लागणार. तर चला गाईज, ही बघा आपली 7वी ऑर्डर दिवा मार्टची ऑर्डर आहे. ही ऑर्डर आपल्याला वेस्टला घेऊन जायची आहे. आणि वेस्टला म्हणजे लांब नाही, कुलस्वामी मंदिर नाही, आपल्याला ब्रिजच्या बाजूलाच द्यायचे, हनुमान मंदिर आहे तिकडे द्यायची ऑर्डर. आणि ही 7वी ऑर्डर आहे. 30 ऑर्डर मुश्किल आहे, बट 12 वाजेपर्यंत मारले तर होतील 100% फुल ट्राय करणार आहे आपण. गाइस ये रहा अपना 9वां ऑर्डर साउथ इंडियन से. और अभी अपन को जाना है सुजाता होटल, उसके बाद लॉन्ग रूट हार्डी. टोटल 10 ऑर्डर होतील आपल्या.
ही बघा आपली 10वी ऑर्डर शेजवनमधून घ्यायची आहे आणि हा वामा राहण्याचा टेम्पो. आणि जी 10वी ऑर्डर होती ती माझी थोडी कॅन्सल झाली, कस्टमरने फोन वगैरे उचलला नाही, त्यामुळे ही 10वी ऑर्डर आहे माझी. तर चला गाईज, फायनली आपल्या 10 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि या 10 ऑर्डरला आज सकाळी 8 वाजल्यापासून 1:30 वाजले आहेत आणि आपल्या 10 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि आता 11वी ऑर्डर घेतली आहे दिवा मार्टची, ती त्याच्याला टर्निंगला सिद्धिनगर गार्डनमध्ये जाऊया. ही ऑर्डर देऊ आणि नंतर मग बाकीच्या ऑर्डर घ्यायची. बघा 11वी ऑर्डर आपली. गाडी इकडे का लावलेली माहिती आहे का? आज ते टोचनवाले जे गाड्या उचलतात ना फिरतायत. नशी मला ते मॉडर्न उचलणाऱ्या अण्णांनी सांगितले गाड्या उचलणारे आल्या आहेत, त्यामुळे ही गाडी त्याला जाऊ फटाफट ही ऑर्डर कंप्लीट करू. आपल्या 11 ऑर्डर होतील, आपलं राहतील 9 ऑर्डर, म्हणजे 20 नॉर्मल 20 ऑर्डरचं टार्गेट होणार आहे. त्यानंतर मग बघू 10 ऑर्डरचं. तर चला गाईज, फायनली आपल्याला झाल्यात 12 ऑर्डर कंप्लीट. मेन पहिला टार्गेट जो असतो 20 ऑर्डरचा, तो 20 ऑर्डरसाठी आता अजून आपल्याला 8 बाकी आहेत, 2 वाजले आहेत आणि आपल्या 12 ऑर्डर कंप्लीट झाले. तर जाऊया देसी आपला ऑर्डर तर नाही आहे, तिकडे जाऊन आता ऑर्डर करावं लागेल, कारण की म्हणजे देसी बाबणी शेजवान जर तिकडे जर 2 ऑर्डर वाजल्या ना का समजायची की ऑर्डर येते, लगेच मी ॲक्सेप्ट करायची. तर चला जाऊ डायरेक्ट आता देसी गोपला, कारण की सगळे रायडर तिकडे असतात. गाईज हे बघा 2 सायकलवाले रायडर इकडेच भेटले मला. मी ऑर्डर देऊन आलो अँड मला आता 13वी ऑर्डर लागली आहे देसी बॉक्सची द्यायची वेटला. बिचारे सायकलवरती ऑर्डर मारणार आहे, लय थकले यार. बिचाऱ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही, लय कंजूस आहे, लय लय म्हणजे लय. त्याला भावाला बोललो, भावा 10 पाणी बॉटल घे, बोलतो ना ज्यूस पास. तेव्हा गाईज मला इज्जतमध्ये ज्यूस पास तुम्ही बघितला असेल आजच्या ब्लॉगमध्ये पण. बघा हा एवढा कंजूस आहे ना. गाईज बघा आपली 13वी ऑर्डर आहे आणि आजच्या दिवसात मला असं वाटतं जास्तीत जास्त वेजचाच ऑर्डर मारला आहे. ही ऑर्डर कुठं द्यायची आहे, इथून शॉर्टकट चालत चालत जायचं आहे. अँड त्यानंतर मी अजून एक ऑर्डर भेटली मला, ती आहे मयुरे साईडची आणि त्या देसीओमधून मयुरे साईडला जायचं. म्हणजे ही बिल्डिंग देसीओची ऑर्डर आणि मध्ये बाजूलाच बिल्डिंग आहे त्याची. तर चला गाईज, फायनली आपल्या 13 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. 13वी ऑर्डर होती देसीओमधून वेस्टला आणायची होती आणि 14वी ऑर्डर भेटली परत देसीओचीच आणि ती द्यायची आहे मयुरे साईडला. म्हणजे जो देसीओ बाजूलाच ती बिल्डिंग आहे. आपल्या होतील टोटल 14 ऑर्डर. आता जाऊ आता वेस्ट. ही बघा गाईज आपली 14वी ऑर्डर देसी बाबून घ्यायची होती आणि ही ऑर्डर द्यायला जायचं आपल्याला मयुरेश हाईट्स तिकडे जायचे आहे आणि चालतच जाणार आहे ऑर्डर द्यायला, जवळच बिल्डिंग आहे त्यामुळे. आणि मग ही आपली 14वी ऑर्डर. त्यानंतर आपल्या 6 ऑर्डर बाकी आहेत, ते 20 ऑर्डर कंप्लीट व्हायसाठी. चला तर गाईज आपल्या टोटल 14 ऑर्डर झाल्यात आणि मगाशी जसं बोललो तसे खार्डीला एक ऑर्डर घेऊन जायचे. तर जाता आता 2 ऑर्डर भेटल्यात, म्हणजे टोटल आपल्या 16 ऑर्डर होतील आणि नंतर 20 ऑर्डरसाठी 4 ऑर्डर जातात. त्याच 4 ऑर्डर नंतर बाकीच्या पुढचे प्लॅन असतील, कारण की त्यानंतर 30 ऑर्डर मारायचा प्लॅन असणारला. तर चला गाईज फायनली आपला 15 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 4 वाजलेत. माझे टोटल 3 ऑर्डर होत्या एशियन क्युझनच्या. त्या ऑर्डर भेटायला एवढा लेट भेटल्यात नाही ऑर्डर मला, शपथ. ज्यावेळी मी विचार करतो ना मला लवकर ऑर्डर पाहिजे, तर भाई त्या दिवशी ना हॉटेलवाले तर लेट करतो ना कस्टमर तरी, बट एशियन हॉटेलमध्ये एवढा लेट ऑर्डर भेटल्यात ना भाई. नेक्स्ट मग काय सांगूया तुम्हाला. ही आपली 16वी ऑर्डर आहे आणि एक 17वी ऑर्डर डिकीमध्ये आहे. तर टोटल खाडीच्या 3 ऑर्डर घेऊन आलेलो आणि अर्धा पाऊण तास हॉटेलमध्ये तिथं माझा वेस्ट गेला आहे. जाऊया फटाफट साईसृष्टी हेरिटेज आणि एक दापोडेमध्ये द्यायची आणि त्यानंतर परत नेटफ्लिक्सची ऑर्डर घेऊन साईसृष्टी हेरिटेजला द्यायचे. टोटल आपल्या होतील 18 ऑर्डर. तर लेटची जाऊ फटाफट 5च्या आपल्याला आय थिंक 5-5:30पर्यंत आपल्याला 20 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत, काही पण करून. तर चला गाईज फायनली आपल्या 18 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि बरोबर 4:45 वाजलेत. मी आज विचार केलेला 20 ऑर्डर पण नाही होणार, कारण की ऑर्डर स्लो होत्या जास्त. त्यानंतर ऑर्डर भेटल्या आणि टोटल आता 18 ऑर्डर झाल्यात. 2 ऑर्डर बाकी आहेत 20 ऑर्डरसाठी. बघूया आता किती वाजेपर्यंत होतात. मी तर विचार केला 5 वाजेपर्यंत, पण ह्या 3-4 ऑर्डर द्यायलाच मला 5 वाजले आहेत. तर त्या 2 ऑर्डर कधी भेटतील, किती वेळ लागेल, काय वाजतील, की 6 वाजतील का काय, 6 तर वाजतील असं मला वाटतं आहे. बट कोय ना, थांबी तर जरा ऑर्डरची वेळ वाटून बघूया. जशी ऑर्डर येईल तसं इथून निघायचा गाईस. तर आता मी 2 ऑर्डर होतं माझ्याकडे. 2 ऑर्डरमध्ये एक ऑर्डर आहे ती देसी वॉकची, तिला टाईम लागणार आहे, ग्रिल सँडविच आहे, त्यामुळे फ्रेंच फ्राईजची ऑर्डर भेटली आहे. 18 झाले आहेत. आता 2 ऑर्डर आहेत, 20 नाही 30. आता 30चं पण ठेवलं आहे. तर आता पहिला जाऊ फ्रेंच फ्राईजला
अँड त्यानंतर मग देसी वॉकची ऑर्डर मारू, कारण की देसी वॉकची ऑर्डर टाइम लागेल. आणि आता अपने साथ कौन है देखो भाई, कल अपने साथ था ये और एक ऑर्डर मारने के लिए, और अभी आज भी है. और चलो जाते पहिला प्रेम स्वीट मेरी ड्राइविंग. चलो गाइस, ये बघा आपली 19वी ऑर्डर प्रेम स्वीट से मिला है. और ये लेके जाने के अपन को स्टेशन के इधर. तो ये 19 और 20 ऑर्डर देसी को तो हो जाएंगे अपने 6 बजे तक 20 ऑर्डर कंप्लीट होते. ये देखो अपनी गाड़ी. आज जो हमारे साथ स्कैम हुआ है भाई, किधर मतलब किसके साथ होगा मेरे को पता नहीं, बट खतरनाक स्कॅम हुआ. ऐसा स्कॅम जिंदगी कभी. हां चला गाईज, हे बघा दोन्ही ऑर्डर ऑन टाइम भेटले. प्रेम स्वीटची घेऊन आलो आणि देसी वॉकची पण ऑर्डर घेऊन घेतली आता जस्ट. आणि आता एक ऑर्डर आपल्याला स्टेशन जवळ द्यायची आहे आणि दुसरी ऑर्डर आय थिंक कस्टमरला कॉल करावं लागेल. त्यानंतर मग ती ऑर्डर द्यायची, म्हणजे 6पर्यंत आपला टोटल 20 ऑर्डर कंप्लीट होते. तर पहिला ही स्टेशनची इथली ऑर्डर घेऊन येऊ. तर चला गाईज, ही बघा आपली ऑर्डर 24वी ऑर्डर आहे आणि 23वी ऑर्डर मी टिकीमध्ये ठेवली आहे. ती देशी वॉकमधून घ्यायची, सॉरी उत्सव हॉटेलमधून घ्यायची. ती ऑर्डर घेतली, पिकअप केली आणि ती ऑर्डर आपल्याला द्यायची आहे अथर्व संपला. आणि ही जी ऑर्डर घेतली आहे ती आपल्याला मात्रेगेटला द्यायची आहे. आपल्या टोटल 24 ऑर्डर होती. आय थिंक 7:30 वाजता आय थिंक मला 15 ते 20 मिनटं लागतील. तर आपल्याला 7:45पर्यंत ह्या 2 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. आपल्या टोटल 24 ऑर्डर होतील. त्यानंतर मग 6 ऑर्डरची वेळ वाट बघायला लागेल, 30 ऑर्डर. तशी फटाफट जाऊया, ऑर्डर कंप्लीट करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला गाईज, आपली 23 ऑर्डर कंप्लीट. आता अथर्व संकल्पची दिली आहे. आता 24वी ऑर्डर आहे आपल्या मात्रेगेटला. तर ती पण जास्त टाईम नाही होणार, फक्त ट्रॅफिक जर भेटला तर थोडा टाईम होईल. बट ही पण ऑर्डर आपण 5 मिनिटात कंप्लीट करू. लेट्स सो चला फटाफट. तर चला गाईज, फायनली आपल्या 24 ऑर्डर कंप्लीट. मात्रेगेटची ऑर्डर दिली आणि आता आपल्याला 25वी ऑर्डर लागली आहे. कारण समोर ही ऑर्डर द्यायची आपल्याला 6 बॅग. तर त्याची जाऊया ही ऑर्डर घेऊन. 25वी ऑर्डर आता बरोबर 7:45. तर 8 वाजेपर्यंत ही ऑर्डर कंप्लीट होईल, म्हणजे आपल्याला टोटल 25 नंतर 5 ऑर्डरची वाट बघायला लागेल आपल्याला. तशी जाऊ फटाफट. 5 ऑर्डर किती वाजेपर्यंत नो आयडिया, बट लवकरात लवकर ऑर्डर केली. तर चला गाईज, फायनली आपल्या टोटल 25 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 8 वाजले आहेत. ते 26वी ऑर्डर घ्यायची एक्झॉटिक आणि ते द्यायचे आपल्याला वेस्टला. म्हणजे हनुमान मंदिर तिथे ही ऑर्डर द्यायची आहे. मग आपल्या होतील टोटल 26 ऑर्डर. अँड मग रात्री 4 ऑर्डरची वाट बघावी लागेल आपल्याला. ते ऑर्डर किती वाजेपर्यंत होतील नो आयडिया, नो चान्स. तर 30 ऑर्डर मारायचे आहेत आपल्याला. रेसी जाऊया, पहिला ही ऑर्डर घेऊया एक्झॉटिक ऑर्डरची आणि त्याची वेस्टला. तर ह्या ऑर्डर काय ते पण नाही बघितले, डायरेक्ट आता जाईल हॉटेलला, त्यानंतरच ही ऑर्डर बघेल. मग त्या ऑर्डरला किती वेळ लागतो काय होतं ते नो आयडिया. जाऊ आधी आपण हॉटेलच्या इथे थांबूया. हे बघा आपली ऑर्डर लगेच ऑन टाईम रेडी होती एक्झॉटिक हॉटेलमधून. आणि आता आपल्याला मेन म्हणजे एक्सिलेटर चालू आहे का बघावं लागेल. एक्सिलेटर 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 आई शपथ, एक्सिलेटर बंद. चला चालत आता तुम्हाला एक सीन दाखवतो. एक्सिलेटर तर बंद आहे, बट ही पब्लिक जी आहे ना येड्यासारखी उलट्या साईडने येत आहेत. आता हा एक्सिलेटर असं चालू झाला पाहिजे ना, मजा येईल. चालू झाला ना एक्सिलेटर, उलट्या पडतील, उलटे तर झालाच पाहिजे ना चालू असा उलटा, यांची जिरेल, पूर्ण जिरेल. चला गाईज, फायनली आपल्या 26 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि अजून 2 ऑर्डर भेटल्या आहेत. त्या ऑर्डर आपल्याला क्रीमी शॉपमधून घ्यायचे, केक शॉपमधून, आणि पहिला आपल्याला केक शॉपमधून ऑर्डर घ्यायचे. अँड मग आपल्याकडे आय थिंक 10 वाजेपर्यंत 30 ऑर्डर कंप्लीट होतील. तर पहिला केक शॉपमधून ऑर्डर घेऊ आणि नंतर मग एशियनची ऑर्डर घेऊ. म्हणजे ती केक शॉपची ऑर्डर दिल्यानंतर एशियनची जवळच हॉटेल आहे, त्यामुळे ती ऑर्डर लेट घेणार आहे. बट ते आपल्याला 30 ऑर्डर देतो. तर चला गाईज, फायनली 28 ऑर्डर कंप्लीट. आपल्याला 29वी ऑर्डर भेटली आहे देसी पॉपची. आणि आता वाजले आहेत बरोबर 9:30 सव्वा 9 वाजले आहेत. 9:15 वाजले, पण आय थिंक 5 ते 10 मिनटं आहेत. आणि आपल्याला 29वी ऑर्डर भेटली आहे. आय थिंक 10 वाजेपर्यंत आपल्या ऑर्डर टोटल 30 ऑर्डर कंप्लीट होतील. तर जाऊ पहिला तर देसी पॉपला. चला गाईज, हे देखा आपली दिवसातली 29वी ऑर्डर देसी पॉपमध्ये घ्यायची होती. अँड ही द्यायची आपल्याला BR नगरमध्ये. आणि आपल्याकडे 30वी ऑर्डर पण आहे. बोललेलं कसं 10 वाजेच्या आपण 30 ऑर्डर कंप्लीट करणार आहे. 30वी ऑर्डर आहे ती सुजाता हॉटेलमधून घ्यायची आहे. अँड ही ऑर्डर टर्फच्या इथे द्यायची आहे BR नगरला. त्यानंतर आपलं होतील 30 ऑर्डर कंप्लीट. त्यानंतर बघू ऑर्डर मारले का नाही. तर भावांनी किती ऑर्डर मारले आज? 15. आणि माझी 29वी ऑर्डर आहे आणि 30वी ऑर्डर अजून घेतली नाही. अरे भाऊ, याची रिॲक्शन बघ, याला वाटतं
भाई सकाळी 8 वाजल्यापासून आहे, मग होणारच ना बाबा. तर लेटी जाऊ आता. हा चल. तर त्याचे 15 ऑर्डर झाल्यात आणि माझे 29वी ऑर्डर 30वी ऑर्डर घ्यायची आहे. ही ऑर्डर दिल्यानंतर 30 ऑर्डर घ्यायला जाणार आहे. तर चला जाऊ, पहिला ही ऑर्डर करू. सुजाताची ऑर्डर होती माझ्याकडे 30वी ऑर्डर, आणि ती द्यायची आहे धर्मवीनगरलाच, म्हणजे तिथूनच नियरबाय जवळ आहे शॉर्टकट बिहारनगरचा. त्यामुळे बोलो जाताना ती ऑर्डर घेऊ. अँड फायनली 2 ऑर्डर घेतल्यात. 30 ऑर्डर होती आता आपल्या. अँड हा बघा आपला अनुज बेचारे का ध्यान नहीं है, इसका दोस्त किधर गया क्या पता नहीं, बेचारा साइकिल पे ऑर्डर मार रहा है. तो चलते गाइस, ये 2 ऑर्डर है वो कंप्लीट करते हैं और बाद में देखते हैं क्या करने का क्या नहीं. तर चला गाईस, फायनली सकाळी 8 वाजल्यापासून आणि आता आय थिंक 12-12:30 वाजलेत. तर आपण पहिला 10 वाजेपर्यंत मी 30 ऑर्डर मारलेल्या आहेत. त्यानंतर माझा काय प्लॅन झालं काय माहिती नाही, 40 ऑर्डर मारायचा प्लॅन झालेला. जसे 40 ऑर्डर पण अशा मारल्या असतील ना मी 10 नंतर लेटची आय थिंक 12-12:30पर्यंत नॉनस्टॉप 4 ऑर्डर म्हणजे 10 ऑर्डर मारल्या. म्हणजे टोटल माझ्या 40 ऑर्डर झाल्या आणि 1 ऑर्डर म्हणजे आदल्या दिवसाची 41 ऑर्डर मारल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दक्ष पाटील भेटला आहे. हा बघा पिझ्झा खायला आलाय आणि वाजले आता किती आहे, 1 वाजलाय. म्हणजे थोडा टाईम लेट झाला पिझ्झा यायला, तर बरोबर 1 वाजलाय आणि अजून घरी पण नाही गेलो. सगळे 8ला घरातून निघालेलो आणि अजून घरी नाही गेलो. मम्मीचा पण फोन आलेला, तेव्हा आता काय करणार, ऑर्डर जास्त होता आणि ऑर्डर पण मारायचा होता. खाऊ पिझ्झा मस्त टेस्ट बिस्ट करू आणि आता जाऊ घरी थोड्या वेळाने. परत उद्या सकाळी 8 वाजता यायचं आपल्याला ऑर्डरला. तर आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता डेली ब्लॉगमधला आपला 54वा ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन डेली ब्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलला. तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 50 ऑर्डर पण मारायचे आहेत. बघू कधी मारतो, कधी होतील. हाय ड्रीम टार्गेट अचीव करायचं, कंप्लीट करणार. एक दिवशी एक ना एक दिवस तरी 50 ऑर्डर कंप्लीट करणार. तर बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ. मिळते अभी नेक्स्ट ब्लॉग में.